नमस्कार. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड याच्या ऑनलाईन वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. माननीय राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशान्वये व माननीय श्री एच.एस. महाजन साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा वेबिनारचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आजच्या वेबिनारचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे, जो सुशिक्षित तरुण समस्या व समाधान हा आहे. आज आपल्याला माननीय श्री केतन कुमार तेलगावकर साहेब, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब हे आपल्याला आजच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सरांचा थोडक्यात परिचय असा की सन 2009 मध्ये सर न्यायिक सेवेमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग म्हणून न्यायिक सेवेत रुजू झाले. त्यानंतर सन 2019 मध्ये सरांची पदोन्नती झाली आणि पदोन्नतीने सर बीड येथे रुजू झाले. सरांना आजच्या विषयावर दीर्घ अनुभव आहे, त्यामुळे मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयावर मार्गदर्शन करावे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व तरुण मंडळींना माझ्यातर्फे युथ डे निमित्त खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आजचा जो विषय माझ्याकडे देण्यात आलेला आहे तो सुशिक्षित तरुण समस्या आणि समाधान हा आहे. सुशिक्षित तरुण म्हणजे काय, त्याला खरंच सुशिक्षित म्हणावं की नाही म्हणावं हे आपण अगोदर चाचपणी करून बघू आणि त्याच्यानंतर जी बेरोजगारीची समस्या या तरुणांना भेडसावत आहे त्याच्यावर समाधान कसं शोधता येईल याच्याविषयी आपण बोलू. आजचा सुशिक्षित तरुण कसा पाहायला मिळतो? तो तरुण असा तयार होतो की पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकतात. मुलगा 5वी 6वीला गेल्यानंतर आई वडील त्याच्यावर अभ्यासाचं प्रेशर टाकत असतात आणि जास्तीत जास्त मार्क्स कसे आपल्या मुलाला मिळतील याच्या संदर्भात प्रयत्न करत असतात. मग त्यासाठी ते चांगली शाळा शोधतील, चांगले ट्युशन क्लासेस लावतील, महागडे ट्युशन क्लासेस लावतील आणि जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील याच्याकडे लक्ष देतील. मुलगा 8वी 9वी आणि 10वीला गेल्यानंतर पालक त्याला असं समजावून सांगतात की बाळा रे, तुला जर जास्त मार्क्स मिळाले तरच तुझं करिअर घडू शकतं. त्याच्यामुळे खेळणं बिळणं सगळं बंद, बाहेर इकडे तिकडे जाणं सगळं बंद, बाजारात जाणं सुद्धा बंद आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जाणं सुद्धा बंद. फक्त आणि फक्त बंद खोलीमध्ये बसून तू अभ्यास करायचा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे. अशा परिस्थितीमध्ये त्याची 10वी होते, चांगले मार्क्स पडतात, आर्ट्स कॉमर्स सायन्स यापैकी एका स्ट्रीमची निवड होते, चांगल्या कॉलेजेसची निवड होते आणि पुन्हा एक रेस सुरू होते, ग्रॅज्युएशनची रेस. ग्रॅज्युएशन होईपर्यंत वयाचे 21 वर्ष पूर्ण होतात आणि त्याच्यानंतर पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशनची रेस सुरू होते आणि त्याच्यामध्ये वयाची 25 वर्ष पूर्ण होतात आणि 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग तो लागतो MPSC आणि UPSCच्या तयारीला. कमीत कमी 1 ते 2 वर्षाचा कालखंड तर याच्यामध्ये सहज निघून जातो. या प्रोसेसमध्ये जर त्याला यश मिळालं तर त्याला नोकरी लागते आणि त्याच्या एकट्याचा प्रश्न मिटतो. ज्याला नोकरी लागत नाही त्याचा प्रश्न मिटत नाही, त्याचाही प्रश्न मिटत नाही, त्याच्या कुटुंबाचा प्रश्न मिटत नाही आणि तो सुशिक्षित बेरोजगार म्हणून आपल्याकडे त्याला पाहिलं जाते. मग हा असा तरुण 25 वर्षाचा 27 वर्षाचा तो हळूहळू 30 वर्षापर्यंत होतो आणि तरी सुद्धा त्याचे प्रयत्न काही थांबत नाहीत. परीक्षा देणं त्याचं सुरूच असतं. कधी कधी असेही विद्यार्थी पाहायला मिळतात की जे म्हणतात की आम्हाला 35 वर्ष वयापर्यंतची अट आहे, आम्हाला 40 वर्ष वयापर्यंतची अट आहे आणि असं करून त्यांचा अभ्यास चालू असतो. मी
2006-2007 मध्ये पुणे विद्यापीठामध्ये शिकत असताना जयकर लायब्ररी मध्ये अभ्यास केला आहे. तिथले विद्यार्थी कसा अभ्यास करतात हे खूप जवळून पाहिलंय. सकाळी 6 वाजता लायब्ररीच्या बाहेर विद्यार्थ्यांची लांबच्या लांब रांग राहते, फक्त लायब्ररीमध्ये जागा पकडण्यासाठी. ती जागा पकडतात सकाळी 6 वाजता आणि रात्री 12 वाजता ती जागा त्यांच्याकडून सुटते. फक्त मध्ये जेवणासाठी 2 टाइम ते बाहेर येतात, बाकी पूर्ण वेळ अभ्यासामध्ये घालतात. अशा प्रकारे अभ्यास होतो. परंतु अडचण याच्यामध्ये अशी आहे की सरकार जागा किती काढतो? 1 अंकी जागा, 2 अंकी जागा, जास्तीत जास्त 3 अंकी जागा. परंतु त्याच्यासाठी कॉम्पिटिशन किती असतं? हजारोंच्या संख्येनं आणि लाखोंच्या संख्येनं. सगळ्यांना तर नोकऱ्या नाहीच मिळणार. आणि मी याही पुढे जाऊन असं म्हणेन की एखाद्याने खूप मेहनत घेतली, भरपूर प्रचंड मेहनत घेतली, कुठेही काही बाहेर लक्ष न देता, परंतु त्याला समजा रिटर्न एक्झाम मध्ये 1 मार्क जरी कमी पडला किंवा इंटरव्ह्यू मध्ये 1 मार्क जरी पडला तरी बजेट सर्व झिरोच होऊन जाईल ना. मग त्याने काय करायचं? हा जो असा अपयश प्राप्त झालेला जो तरुण आहे तो हळूहळू फ्रस्ट्रेशन मध्ये जातो. वयाची 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तो जेव्हा आई वडिलांच्या जीवावर जगत असतो तेव्हा घरचेही त्याला बोलायला लागतात की बाबा रे काहीतरी काम कर. पण 30 वर्ष झाल्यानंतर 30 वर्ष त्याने बाहेरचं जग बघितलं नाही, लोकव्यवहार त्याला माहिती नाही आणि 30 वर्षानंतर त्याला बाहेर जाऊन काही काम करायचं म्हणलं तर अवघड होतं. त्याचं मन त्याला साथ नाही देत. आणि ही समस्या आपल्या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे. याच्यावर योग्य ते मार्ग काढणं आवश्यक आहे. आणि हे जर आपल्याला काढता नाही आलं तर देशाची अवस्था थोडीशी अवघड होईल. मित्रांनो, याचं जे सोल्युशन मी आज तुम्हाला सांगणार आहे थोडंसं वेगळं आहे. प्रचलित समाधानापेक्षा थोडंसं निराळं आहे. तुम्हा सर्वांना पटेलच असं नाही, परंतु एक नवीन विचार ऐकायला काही हरकत नाही. त्यामुळे थोडंसं शांत चित्तानं हे समाधान ऐकून घ्यावं अशी मी विनंती करेन. आणि हा जर आपल्याला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये जर ते शेअर केलं तर मला त्याची उत्तरही याच्यामध्ये मी देऊ शकेन. मित्रांनो, भरपूर अभ्यास करून जर आपल्याला अपयश मिळत असेल, आपल्या पोटापाण्याचा प्रश्न जर मिटत नसेल तर काहीतरी चुकायला लागले. नाही वाटत का तुम्हाला? काय चुकते याची चाचपणी करणं आवश्यक आहे. आपण काय शिकलो, काय वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आपण काय शिकलो हा माझा प्रश्न आहे. विचार करा, आपल्या शाळेनं, आपल्या कॉलेजनं, आपल्या ट्युशन क्लासनं आपल्याला काय शिकवलं सांगता येईल तुम्हाला? कुणाला सांगायचं असेल तर चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता. आपल्या शाळेनं, आपल्या कॉलेजनं, आपल्या ट्युशन क्लासने आपल्याला काय शिकवलं? ठीक आहे, काय हरकत नाही. रिप्लाय कुणाचेही आलेले नाहीये, पण मी स्वतः सांगेन. मित्रांनो, कोणतीही शाळा घ्या, सरकारी शाळा घ्या, खाजगी शाळा घ्या, इंग्लिश मिडियमची शाळा घ्या, कॉन्व्हेंट, प्रॅक्टिकल नॉलेज नाही देत. दिनेश लोणे असं म्हणतायत की प्रॅक्टिकल नॉलेज नाही देत. नाही, माझा प्रश्न असा आहे की शाळेनं तुम्हाला काय शिकवलं? शाळेनं काय शिकवलं हा माझा प्रश्न आहे. ओके, आपल्याकडे वेळेची कमतरता आहे त्यामुळे मला थोडंसं पुढे जावं लागेल. मित्रांनो, मी असं म्हणेन की आपल्या शाळेनं, आपल्या कॉलेजेसनं आणि आपल्या ट्युशन क्लासेसनं आपल्याला फक्त एकच गोष्ट शिकवलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि त्यांनी कोणती गोष्ट शिकवली माहितीये? जास्तीत जास्त मार्क्स कसे कमवायचे, दॅट्स इट. याच्या पलीकडे काहीही नाही. प्रत्येक शाळा हेच प्रयत्न करते की माझ्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स कसे मिळतील. तो जर 35% वाला विद्यार्थी असेल तर तो 40% पर्यंत कसा जाईल, 40 वाला असेल तर तो
60 पर्यंत कसा जाईल, 60 वाला असेल तर 80 पर्यंत कसा जाईल, 80 वाला असेल तर 90 पर्यंत कसा जाईल, याच्यासाठी शाळा, कॉलेजेस, ट्युशन क्लासेस प्रयत्न करतात. म्हणजेच काय की वयाच्या 25व्या वर्षापर्यंत व्यक्ती काय शिकतो, मार्क्स कसे कमवायचे. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा समाजामध्ये तुम्ही वावरता तेव्हा तुम्हाला कुणीही विचारत नाही की बाबा तुला मार्क्स किती पडले. कुणीही तुम्हाला हे नाही विचारत तू आर्ट्सचा विद्यार्थी आहे, कॉमर्सचा आहे की सायन्सचा विद्यार्थी. काहीही घेणं देणं नाही. 10वीला किती मार्क्स पडले, 12वीला किती मार्क्स पडले, ग्रॅज्युएशन मध्ये गोल्ड मेडल मिळालं नाही मिळालं, कोणीही काहीही विचारणार नाही. समाजामध्ये तुम्हाला फक्त 2 गोष्टी विचारल्या जातात. पहिली गोष्ट तुमचं चारित्र्य कसं आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्या खिशामध्ये किती पैसे आहेत. या 2च गोष्टी समाज पाहतो. आणि त्याच्यामुळे नेपोलियन हिल नावाचा एक व्यक्ती आहे, तो असं म्हणतो की सुशिक्षित व्यक्ती म्हणजे कोण, तर तो असं म्हणतो की सुशिक्षित व्यक्ती म्हणजे तो व्यक्ती ज्याने आपल्या मनाची कार्यक्षमता अशा प्रकारे वाढवलेली आहे की त्याला जे पाहिजे ते तो मिळवतो आणि ते मिळवत असताना तो दुसऱ्याच्या अधिकारांचं हनन करत नाही. खूप सुंदर व्याख्या केलेली आहे. सुशिक्षित व्यक्तीची व्याख्या नेपोलियन हिल याने खूप सुंदर पद्धतीने केली आहे. सुशिक्षित व्यक्ती त्याला जे पाहिजे ते मिळवतो, परंतु ते मिळवत असताना तो दुसऱ्याच्या अधिकाराचं हनन करत नाही. मग ही गोष्ट आपल्याला शाळा शिकवते का हो? दुसऱ्याच्या अधिकाराचं हनन न करणे म्हणजे काय की स्वतःचं चारित्र्य शुद्ध ठेवणं. स्वतःचं चारित्र्य शुद्ध ठेवणं म्हणजे काय की शील सदाचाराचं पालन करणं. ठीक आहे. आणि ते पालन करून आपल्याला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते प्राप्त करून घेणं. ठीक आहे. आपल्याला जे पाहिजे ते प्राप्त करून घेण्यासाठी म्हणजे आपण असं ठरवलं की मला अमुक गोष्ट हवी आहे, मला ही गोष्ट करायची, मला ही वस्तू पाहिजे, तर सर्वात प्रथम जर काही लागत असेल तर ते लागतो पैसा. पैशाशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. हे ज्या व्यक्तीला कळालं त्या व्यक्ती समोर बेरोजगारीचा प्रश्न कधीही उद्भवणार नाही. परंतु ते करत असताना आपण आपलं चारित्र्य शुद्ध ठेवलं पाहिजे. आता मला सांगा की शील सदाचार म्हणजे 5 शील आहेत आपल्याकडे. पहिलं शील कुणाचीही हिंसा करणार नाही, दुसरं खोटं बोलणार नाही, व्यभिचार करणार नाही, नशापता करणार नाही. हे जे शील आहेत हे शील कोणती शाळा शिकवते किंवा कोणतं कॉलेज शिकवतं, कोणतं ट्युशन क्लास शिकवतं? कोणीही नाही शिकवत. सगळेजण रेसमध्ये लागलेले आहेत मार्क्स कसे प्राप्त होतील ते पाहण्यासाठी. आणि याच्या उलट उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ 8वी 10वीच्या एखाद्या मुलाने समजा चोरी केली, ठीक आहे, दारू पिताना सापडला, सिगरेट ओढताना सापडला, तर टीचरची भूमिका काय असते माहितीये का? ते असं धरत नाहीत की बाबा या विद्यार्थ्याची ही जी चूक आहे ती चूक सुधारण्याची जिम्मेदारी शाळेची आहे, असं बिलकुल मानत नाही. शाळा काय करते, पालकांना बोलावून घेते आणि त्यांना सांगते की तुमच्या मुलामुळं आमची दुसरी मुलं बिघडतील, आमच्या शाळेचं नाव बदनाम होईल आणि ही घ्या तुमच्या मुलाची टीसी, दुसऱ्या शाळेमध्ये टाका. शाळा मुलांचं चारित्र्य घडवण्यामध्ये शाळेचा रोल अत्यंत कमी राहिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणतीही गोष्ट प्राप्त होण्यासाठी पैसा आवश्यक आहे, परंतु पैसे कसे कमवायचे ही कोणती शाळा शिकवते? कोणतीच शाळा नाही शिकवत, कोणतंच कॉलेज नाही शिकवत. इव्हन कॉमर्सच्याही कॉलेजेसमध्ये त्या गोष्टी शिकवल्या नाहीत की पैसे कसे कमवायचे. मुळात पैसे कसे कमवायचे हे कोण शिकवू शकतं? जे पैसे कमवतात तेच शिकवू शकतात. जे नोकरी करतात, प्राध्यापकाची नोकरी करणारे पैसा कसे कमवायचे याचं प्रॅक्टिकल नॉलेज कधीच नाही देऊ शकणार. तर मित्रांनो, आपण सुशिक्षित व्यक्ती म्हणजे काय हे पाहिलं. 2 त्याचे पॅरामीटर्स आहेत. चारित्र्य शुद्ध असलं पाहिजे आणि पैसे कसे कमवायचं हेही माहिती पाहिजे. याला आणखीन तिसरा एक पॅरामीटर आहे, परंतु ते पॅरामीटर हे स्वतःपुरतं आहे आणि ते म्हणजे शारीरिक शिक्षणाचं. 3 प्रकारचे शिक्षण मुलांना मिळले पाहिजेत. एक शारीरिक शिक्षण, दुसरं मानसिक शिक्षण आणि तिसरं पैसे कमवायचं शिक्षण. शारीरिक शिक्षण सुद्धा
शाळेमार्फत मिळत नाही. शारीरिक शिक्षणाचा जर अभ्यास करायचा झाला व्यायाम करायचा जर असेल तर काय करावं लागतं की रिकाम्या पोटी एकतर सकाळी नाहीतर संध्याकाळी व्यायाम करावा लागतो. व्यायाम केल्यानंतर घाम येणार आणि तो रोजचा कार्यक्रम असला पाहिजे. कोणती शाळा रोज असा कार्यक्रम घेणार आहे? घेऊ नाही शकत. आमच्या वेळेस आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो आठवड्यातून एक दिवस पीटीचा क्लास राहायचा. आठवड्यातून एक दिवस 1 तास पीटीचा क्लास राहायचा आणि त्याच्यामुळे शारीरिक शिक्षण शाळे कॉलेजेसमध्ये मिळू नाही शकत. मग हे जे आहे शारीरिक शिक्षण, मानसिक शिक्षण म्हणजे आपलं चारित्र्य घडवण्याचं शिक्षण आणि पैसे कमवायचं शिक्षण, या 3 गोष्टी जर शाळा कॉलेजेसमध्ये मिळत नसतील तर आपण आपल्या मुलांना ते दुसरीकडून तर उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि दुसरीकडून उपलब्ध करून देणं म्हणजे आपणच आपल्या मुलांना त्याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. हे प्रशिक्षण कसं द्यायचं याची हे सुद्धा आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर मी एक प्रश्न मला विचारायचा आहे की जगामध्ये श्रीमंत कोण आहे? सांगता येईल? कोणते लोक श्रीमंत आहेत? चला आणखीन एक थोडस पर्याय उपलब्ध करून देतो. व्यापारी श्रीमंत आहेत की नोकरदार श्रीमंत आहेत? दॅट्स इट. बिझनेसमॅन. हा, दिनेश लोणे म्हणतायत की बिझनेसमॅन हे श्रीमंत आहेत. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जर श्रीमंताची यादी जर काढायची ठरवली तर त्यामध्ये फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांचं नाव सुरुवातीला राहील. नोकरदारांचं नाव कधीच लिस्टमध्ये येणार नाही. क्लास 1, क्लास 2 ऑफिसरचं नाव कधीच येणार नाही. आणि त्याच्यामुळं ज्या व्यक्तीला पैसे कसे कमवायचे हे जर शिकायचं असेल तर त्या व्यक्तीला व्यापाराकडे जाऊनच ते शिकावं लागेल. दुसरा पर्याय नाही. आता हे कसं करायचं? मित्रांनो, कागदोपत्री डिग्री कमवण्यासाठी तुम्ही वयाच्या 25 वर्षापर्यंत शिक्षण घेता आणि 25 वर्षाचं शिक्षण घेतल्यानंतर सरकार म्हणते की तुम्ही आता परीक्षा देण्यासाठी पात्र आहात. सरकारकडे नोकरी करण्यासाठी परीक्षा देण्यासाठी तुम्ही पात्र आहात. मला एक सांगा की व्यापार जर तुम्हाला स्वतःचा करायचा असेल तर तुम्हाला किती वर्ष व्यापाराचं शिक्षण घ्यावं लागेल? किती वर्ष शिक्षण घ्यावं लागेल? तर कमीत कमी 10 वर्षाचं शिक्षण कोणत्याही व्यवसायामध्ये आवश्यक आहे. आज माझी मुलगी 4थीला आहे आणि तिच्या शाळेची फीस 30,000 रुपये आहे. वार्षिक 30,000 रुपये फीस आहे तिची. त्या हिशोबाने 10वी पर्यंत तिचा खर्च किती होईल, 11वी 12वीला तिचा खर्च किती होईल, ग्रॅज्युएशन पर्यंत तिचा खर्च किती होईल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत खर्च किती होईल याचं जर कॅल्क्युलेशन केलं, तुम्ही प्रत्येक जण त्याचं कॅल्क्युलेशन करा की आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपला किती पैसा खर्च होईल आणि त्याच्या आयुष्यातले किती वर्ष खर्च होते. आणि त्याच्यानंतर विचार करा की एवढे वर्ष खर्च केल्यानंतर आणि एवढा पैसा खर्च केल्यानंतर त्याच्या हातामध्ये फक्त कागदोपत्री डिग्री मिळणार आहे. पैसे कसे कमवायचे हे त्याला काही साध्य होणार नाही. पैसे कसे कमवायचे हे जर साध्य करायचं असेल तर व्यापारच शिकावा लागेल. मग त्यासाठी काय करावं लागेल की मार्केटमध्ये जावं लागेल. हे व्यापारी पैसा कसे कमवतात हे समजून घ्यावं लागेल. त्यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करावं लागेल. निरीक्षणातून काही गोष्टी शिकाव्या लागतील. मध्यंतरी पेपरमध्ये एक न्यूज आली होती की एक हिरे व्यापारी होता, मोठा श्रीमंत हिरे व्यापारी, आणि त्याचे तरुण मुलं. त्याने आपल्या मुलांना आपल्या दुकानामध्ये डायरेक्ट बसवलं नाही. त्याने काय केलं की त्या मुलांना सुरतला पाठवलं. परक्याच्या दुकानामध्ये नोकरासारखं काम कर म्हणून त्याला बजावलं. नोकरासारखं काम कर. नोकर कसा विचार करतात ते जाणून घे. सकाळी मालक यायच्या अगोदर उठून दुकानाची झाडझूड करण्यापासूनची सर्व कामं करायला भाग पाडलं. आणि असे कामं करून नोकराची मानसिकता काय,
दुकानदाराची, आपल्या दुकान मालकाची मालक कसा विचार करतो, ग्राहक काय विचार करतो, कुठून माल विकत घ्यायचा, किती मार्जिन मध्ये ते विकायचं, या सर्व गोष्टीचा अभ्यास 10 वर्ष केल्यानंतर मग मग ते व्यापारी काय करतात, आपल्या मुलाच्या ताब्यामध्ये दुकान देतात. आणि हा असा तयार झालेला जो मुलगा असतो ना, तो त्याचा व्यवसाय कधीच बुडू नाही देत, त्याचं कॅपिटल कधीच बुडत नाही. हे जर श्रीमंत लोक जर करत असतील तर आपण आपल्या मुलांना का करायला भाग पडू नये? बेरोजगारीच्या समस्येवर जर समाधान शोधायचं असेल तर त्याच्यावर एकच उपाय आहे की जेवढी काही कलाकुसर माहिती आहेत, शिल्पकला माहिती आहेत किंवा जे काही व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये आपल्या मुलाचा इंटरेस्ट ओळखून त्याला अगदी वयाच्या 10-12 वर्षापासूनच ते काम शिकण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. म्हणजे काय होईल की वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून सुरुवात केल्यानंतर वयाचे 25 वर्ष होईपर्यंत मुलगा एकदम तयार होईल. व्यापाऱ्यांची मुलं कशी तयार होतात ते एक उदाहरणासह पाहू. उन्हाळ्यामध्ये जेव्हा शाळा बंद असतात किंवा जेव्हा रविवारी वगैरे सुट्टी असते तेव्हा कधी मार्केटमध्ये जाऊन बघा. दुकानामध्ये दुकानदाराची मुलं सुद्धा असतात. 10-12 वर्षाची, 15 वर्षाची, 16 वर्षाची मुलं असतात आणि ते दुकानातले कस्टमर अटेंड करत असतात. त्या मुलांना हे माहिती असते की माझ्या बाबांनी ही वस्तू 100 रुपयाला दुकानात आणून ठेवलेली आहे आणि आपल्याला ही 120 रुपयाला विकायची आहे आणि खूपच घासाघीस झाली तर 115 रुपयाला विकून द्यायचं हे त्या मुलाला माहिती असतं. कस्टमर येतो 40 वर्षाचा, 50 वर्षाचा, तर त्या 40-50 वर्ष वयाच्या माणसासोबत हा 15-16 वर्षाचा मुलगा डील करतो. 5-10 मिनिटामध्ये त्याला 4 वस्तू दाखवतो आणि 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला त्याच्या गळ्यामध्ये टाकतो आणि समोरच्याच्या खिशातून 20 रुपये अलगदपणे आपल्या खिशामध्ये काढतो. 15-16 वर्षाच्या मुलांमध्ये जर हा आत्मविश्वास निर्माण झाला की मी परक्या माणसाच्या खिशातून 20 रुपये माझ्या खिशामध्ये टाकू शकतो, तो जो आत्मविश्वास आहे, पैसे कमवण्याचा आत्मविश्वास, तो त्या मुलाला कधीच उपाशी मरू देणार नाही. जर वयाच्या 15व्या वर्षी तो 20 रुपये समोरच्या खिशातून काढू शकेल तर वय वर्ष 25 होईपर्यंत त्याने भरपूर मोठी प्रगती केली असेल. तेच आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये करायचंय. जनरली काय पाहायला मिळतं की जे मध्यमवर्गीय कुटुंब आहेत ते आई वडील आपल्या मुलांना फक्त एकच दिशा देतात की बाळा रे, इकडे तिकडे कुठंच लक्ष घालू नको, फक्त पुस्तक वाच आणि मार्क्स जास्तीचे घे. आई वडील आपल्या मुलांना पैशाच्या बाबतीत काहीही बोलत नाही. पैशाच्या बाबतीतली साक्षरता मुळीच त्यांच्यामध्ये आढळून येत नाही. पैशाचं काय महत्व असतं हे आई वडील कधीच मुलांना सांगत नाही. मी माझ्या उदाहरणावरून सांगतो की मी माझ्या मुलांना, लेकरांना पैशाच्या बाबतीत साक्षर करण्याचा एक प्रयत्न केला आहे. माझी मुलगी आहे 10 वर्ष वयाची, गाथा. तिला जर काही आईस्क्रीम हवं असेल, एखादी खेळणी हवी असेल तर मी सहजपणे तिला देत नाही, कधीच नाही देत. मी तिला म्हणतो की बाळा, तुला जी वस्तू पाहिजे, जे खायचंय, आईस्क्रीम खायचंय, चॉकलेट खायचंय, मी पैसे नाही खर्च करणार, तू तुझ्या पैशाने ते खर्च करायचं. ती म्हणाली, कसं पप्पा? सोपं उपाय आहे. हे तुझं एक पुस्तक जर तू वाचलीस तर तुला 10 रुपये मिळते. 2 पुस्तक पूर्ण वाचले की तुला 10 रुपये मिळते. 3 पुस्तक वाचले की आणखीन 10 रुपये मिळते. आईस्क्रीम कितीचं आहे? 30 रुपयाचं. ठीक आहे, मग 3 पुस्तकं तुला वाचावी. ती वाचून काढते. असं जर ती शाळेचा अभ्यास कर म्हणलं तर ती कधीच नाही करणार. आणि मी केवळ तिला शाळेचे पुस्तकच देत नाही तर मॉरल स्टोरीजचे ही पुस्तकं आहेत तेही तिला ऑफर करतो की बाबा तू हे पुस्तक वाचलं तरी चालेल. ती जिद्दीनं वाचते
आणि एके दिवशी काय आलं की जिद्दीनं एक पुस्तक वाचून 2-3 पुस्तकं वाचून काढले आणि आईस्क्रीम खरंच घेऊनही आली आणि एकटीनं खाल्ली. आम्ही तिला म्हणालो की बाळा आम्हाला आईस्क्रीम नाही का? तर ती म्हणाली पुढच्या वेळेस निश्चितपणे तुमच्यासाठीही कमवेल आणि मग ती लागली कामाला. मुलांना शारीरिक शिक्षण कसं दिलं त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगेन मी. 1 वर्षापासून आमचा घरातला टीव्ही बंद होता. टीव्ही बंद होता आणि घरी चर्चा सुरू झाली की पप्पा टीव्ही घ्यायची असं तसं. मी तिला असं म्हणालो की टीव्ही घेईन, स्मार्ट टीव्ही घेईन, काही हरकत नाही, परंतु एका अटीवर. ज्या दिवशी तू एका दमामध्ये 100 सूर्यनमस्कार काढून दाखवशील त्या दिवशी मी तुला स्मार्ट टीव्ही घेऊन देईन. ती म्हणाली हे कसं शक्य आहे, अंग किती दुखल वगैरे असं तसं. त्याच्यावरही तिला पर्याय सांगितला. एका दिवशी काही काढायची गरज नाही. आज 1 सूर्यनमस्कार काढला, दुसऱ्या दिवशी 2 काढायचे, तिसऱ्या दिवशी 3 काढायचे, चौथ्या दिवशी 4 काढायचे आणि असं करत करत तिनं ते तिचं टार्गेट पूर्ण केलं. एका दमामध्ये 100 सूर्यनमस्कार काढले आणि स्मार्ट टीव्ही स्वतःच्या कमाईनं घेतला. मला सांगायचा उद्देश हा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना जर सोयी सुविधा जर फुकटमध्ये जर उपलब्ध करून दिली तर त्यांचा आत्मविश्वास कधीच वाढणार नाही. त्यांच्यामध्ये आपल्याला आत्मविश्वास वाढवायचा आहे. त्यांच्यामध्ये आपल्याला हा आत्मविश्वास वाढवायचा की जी गोष्ट मला पाहिजे ती मी कमवणार. जी गोष्ट मला पाहिजे ती मी कमवणार. मी पण पैसे कमवू शकते, मी पण चॅलेंज स्वीकारू शकते. हा आत्मविश्वास आपल्याला आपल्या मुलांमध्ये निर्माण करायचा. हा झाला माझा भाग. आता प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला काय करता येईल? तुम्हाला प्रॅक्टिकल वर्कच करावं लागेल. मार्केटमध्ये जावं लागेल. कोणता एखादा दुकानदार घ्या किंवा एखादा पाणीपुरीचा गाडावाला घ्या, वडेपाववाला घ्या किंवा स्नॅक्सवाला घ्या किंवा भाजी विकणारी एखादी विक्रेता घ्या. लक्ष द्यायचं दिवसभर की एका दिवसामध्ये किती कस्टमर्स येतात, किती वेळामध्ये किती पैशाचं बिल करून जा. हा अभ्यास करा. मग तुमच्या लक्षात येईल की पैसे कमवणं किती सोपं काम आहे. मित्रांनो, 25 वर्षापर्यंत 1ही रुपया न कमवता फक्त कागदोपत्री डिग्री कमवून पुन्हा स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणं हे जास्त अवघड काम आहे. यश आलं तर ठीक, यश जर नाही आलं तर मग मात्र खूप मोठं त्याच्यामध्ये नुकसान आहे. आणखीन एक कारण तुम्हाला करावं लागेल. शिक्षणाचा आणि पैसे कमवण्याचा संबंध काही आहे का ते आपल्याला पडताळून पाहावं लागेल. जेवढे काही दुकानदार आहेत, शक्य झालं तर व्हिजिट द्या, वार्तालाप करायचा प्रयत्न करा आणि त्या दुकान मालकाचं शिक्षण किती आहे त्याचा अंदाज घ्या. शिक्षण किती आहे आणि महिना त्यांना किती प्रॉफिट होतो त्याचाही अंदाज घ्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला असं दिसून येईल की शिक्षणाचा आणि पैसे कमवण्याचा अर्थार्थी काही एक संबंध नाही. उलट व्यापारामध्ये असं म्हटलं जातं की मुलाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि टक्केवारी कळाली की तो पैसे कमवायला मुक्त झाला. ही व्यापाऱ्यांची मानसिकता आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि ते आपण आपल्या मुलांना द्यावं लागेल. जर आपण आपल्या मुलांना या गोष्टी नाही देऊ शकलो तर ते बेरोजगारीच्या विळख्यामध्ये अडकण्याची दाट शक्यता आहे. या 25 वर्ष वयाच्या कालखंडामध्ये, या 25 वर्षाच्या कालखंडातील 10 वर्ष जर आपल्या मुलाने कोणत्याही व्यवसायामध्ये जर टाकले तर मला नाही वाटत की त्याचं काही नुकसान आहे. व्यवसाय आणि नोकरी याच्यामध्ये व्यवसाय हा नेहमीच श्रेष्ठ आहे. त्याचं कारण असं आहे की एखाद्या व्यक्तीने जर व्यवसाय सुरू केला तर त्या व्यक्तीचा एकट्याचा प्रश्न कधीच मिटत नाही, त्याच्या पूर्ण कुटुंबाचा प्रश्न मिटतो. आणि मग पण नोकरदाराच्या बाबतीमध्ये असं आढळून येत नाही. एखाद्या व्यक्तीला जर नोकरी लागली तर फक्त त्याच्या पुरताच प्रश्न मिटतो. त्या नोकरदाराला जर काही झालं, त्याचं जर काही बरं वाईट झालं तर संपूर्ण कुटुंब पुन्हा रस्त्यावर येतं. कुटुंबाची व्यवस्था होत नाही. पण व्यवसायामध्ये समजा जनरल स्टोअर्सचं दुकान आहे,
दुकानदार काय करतो की घरी आल्यानंतर गप्प बसत नाही, दुकानातल्या गोष्टी घरामध्ये बोलणार, तो सांगणारच मार्केटमध्ये हे चालू आहे, ते चालू आहे, तेजी आहे, मंदी आहे, या गोष्टी तो आपल्या पत्नीसोबत, आपल्या मुलांसोबत निश्चितपणे शेअर करणार आणि त्याच्यामुळे दुकानातल्या गोष्टी, व्यावहारिक खऱ्या गोष्टी, याचं प्रशिक्षण त्या कुटुंबात सर्वांनाच मिळतं आणि त्यामुळं जर दुकानदाराला काही झालं तर घर रस्त्यावर येत नाही, त्याचं दुकान पुन्हा पूर्ण कुटुंब त्या दुकानावर बसून चालायला लागतं. तर या अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मला आणखीन एक असं सांगायचं आहे की पालकामध्ये एक ट्रेंड आहे की मुलगा इंजिनियर झाला किंवा डॉक्टर झाला तरच त्याचं काहीतरी करिअर घडू शकतं किंवा क्लास 1 ची नोकरी लागली, क्लास 2 ची नोकरी लागली तरच आयुष्य घडू शकतं, असा एक भ्रम पालकांमध्ये आहे. पण वस्तुस्थिती तुम्हाला जर सांगायची झाली तर एखादी व्यक्ती समजा भरपूर अभ्यास केला आणि MBBS ला त्याचा नंबर लागला, MBBS चे 4-5 वर्ष पूर्ण केले आणि त्याने जर एखाद्या शहरामध्ये दवाखाना टाकायचा जर विचार केला तर तुम्हाला माहिती आहे त्याची सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट किती असेल? कमीत कमी 25 ते 30 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याचा दवाखाना खोलायला लागते. ही जर इन्व्हेस्टमेंट, एवढा पैसा त्यांच्याकडे राहत नाही आणि मग ते काय करतात की सरळ सरळ कर्ज घेतात. एवढा अभ्यास करून, एवढा MBBS चं शिक्षण घेऊन पण जर एखाद्या व्यक्तीला 25-30 लाखाचं जर कर्ज काढायची वेळ येत असेल तर मी असं समजेन की 12वी पर्यंत जरी शिकला तरी काही हरकत नाही, परंतु व्यवसायाचं 10 वर्षाचा जर अनुभव पाठीशी असेल, 4-5 लाखाचं लोन सहज उपलब्ध होऊ शकतं. एक नवीन व्यवसाय सुरू करायला काहीच हरकत नाही. तुम्ही थोडंसं मार्केटचा सर्वे जर केला तर तुमच्या लक्षात येईल की एका पानपट्टीचं एका दिवसाचं उत्पन्न कमीत कमी 5,000 रुपये आहे. ड्रायव्हर जे लोक गाड्या वगैरे चालवतात त्यांचं शिक्षण पण जास्त राहत नाही. त्यांचं जर तुम्ही मासिक उत्पन्न काय आहे हे जर जाणून घ्यायचा प्रयत्न कधी केला तर तुम्हाला आढळून येईल की कमीत कमी 30,000 सहज कमवतात. हे अमाऊंट जरी ही 30,000 कमी दिसत असली तरी मला असं म्हणायचंय की 4-5 डिग्र्या हातामध्ये असून सुद्धा 4-5 डिग्र्या हातामध्ये असून सुद्धा नोकरी न लागल्यामुळे आईवडिलांच्या जीवावर घरात बसून राहण्यापेक्षा हे 30,000 रुपये कधीही परवडतील, जेणेकरून स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था होईल आणि कुटुंबाची व्यवस्था होईल. नाहीतर फ्रस्ट्रेशनमध्ये आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी नाही आणि फ्रस्ट्रेशनमुळे घरामध्ये भांडणं होणाऱ्यांची सुद्धा आपल्याकडे कमतरता नाही. थोडंसं आपल्याला विचारसरणी बदलावी लागेल. नवीन विचार आहे, परंतु या विचारावर विचार करायला काहीच हरकत नाही. प्रयोग करायची सुरुवात आपण आपल्या घरापासून करावी. वेळेचं बंधन असल्यामुळे मला या ठिकाणी थांबावं लागेल, परंतु याच्यावर आपण सर्वांनी निश्चितपणे विचार करावा. आज या ठिकाणी मला बोलण्यासाठी आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश HS महाजन साहेब आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव माननीय गोडबोले साहेब यांनी मला संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. खरंच माननीय केतन कुमार तेलगावकर साहेब यांनी आपल्याला सुशिक्षित तरुण यांच्या काय समस्या असतात हे खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. केवळ समस्याच नाही तर त्या समस्याचं समाधान कशा प्रकारे करता येईल, मुलांना लहानपणापासूनच व्यावसायिक शिक्षण कसं द्यावं आपण, ह्याविषयी साहेबांनी लहान सहान घरातील खूप चांगले शारीरिक दृष्टीने किंवा पैसे कमवण्याच्या दृष्टीने खूप चांगले उदाहरण देऊन आपल्याला सुशिक्षित तरुणांना पैसा कशा प्रकारे कमवता येईल ह्याविषयी माहिती सांगितलेली आहे. मी सरांचा मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या वेबिनारला आपण जो सहभाग नोंदविला, त्यानंतर प्रश्न उत्तर सांगून आपण जे वेबिनार चांगल्या प्रकारे
करण्यासाठी मदत केली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. त्याचप्रमाणे आजचा वेबिनारसाठी आमच्या कार्यालयातील कर्मचारी यांनी आपल्याला वेबिनारची सुविधा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. नमस्कार.